जी मिळावी आणि त्याच वेळेला आपण दुसरा संघ एकंदरीत पाहिला तर त्याआधी आपण गोप्रो लावून गेलतोय चतुर पाहायला मिळते. वळण्याआधी जे काही नियमावली आपण पोहोचवलेली आहे प्रत्येक खेळाडूपर्यंत त्याच वेळेला एक चांगल्या दर्जाची ही विकेट जी काही दाखवली जाते. आधी या स्पर्धेच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज स्पोर्ट्स वन लाईव्हच्या माध्यमातून सागर सागवेकर, ऋषी चव्हाण यांना आपण ऑफिशियल अपडेट्स म्हणून पाहत आहोत. स्कोरिंगची भूमिका साहिल. मित्रांनो, स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही थंबनेल आणि टायटल बघितलाच असेल. तर आता आपण चाललेलो आहे बोरवलीला, कारण की तिकडे रबर बॉलची स्पर्धा चालू आहे आणि तिकडे ओपनचे संघ खेळत आहेत. तर फोर्स लाईव्ह यावरती लाईव्ह आहे. तर आपल्यासोबत आहे विकेश. तर चांगला मड टेनिस क्रिकेट क्या बोल देगा तू? अच्छा हो रहा है ना? कल गया था सब मस्त टूर्नामेंट एकदम. तर हा काल गेला होता. तर बघूया कोणकोणते मोठे मोठे खेळाडू येणार आहेत. तर तुम्हाला दाखवणारच आहे. आणि फर्स्ट टाइम असं टर्फमध्ये रबर बॉलची स्पर्धा होत आहे, ते पण 8 ओव्हरची. तर खूप छान होणार आहे. तर चला आपण ग्राउंडवरती जाऊनच तुम्हाला पूर्ण तिकडचा माहोल दाखवतो, कारण की आजच्या दिवसामध्ये नावाजलेले संघसुद्धा आहेत. काल झाले 4 संघ आणि लीग पद्धत आहे. तर आपल्याला सर्व संघ बघायला भेटणार, खेळाडू वगैरे. तर चला जाऊया ग्राउंडवरती. चलो तिथे जाते ग्राउंडवर. मुंबईचा राजा कोण? रोहित शर्मा. इधर गए थे खेलने? फेमस है क्या दानाबाजी खेलने के लिए? तर फायनली ग्राउंडवरती पोहोचले आहे. दादा कसे आहेत? बरे आहेत ना? बस बस एकदम मस्त. आणि इकडे ओंकार दादा पण भेटलेले आहेत. झाली मॅच? थाई पॅकर्स ना दादा? टाइम आहे, वेळ जाईल ना? अर्धा तास आहे, अर्धा तास. कोण कोण आहे दादा थाई पॅकर्स मध्ये आता? कपिल भाव सर कसे आहेत? बरे आहेत ना? मजेत भावा. आपला PLD स्पोर्ट आहे. मालूम आहे ना. सर PLD स्पोर्ट्स. इकडे चतुर दादा भेटलेला आहे, अमोल आहे. काय चालू टाईम जाईल? तर आता चालू नाही झाले, टाईम जाईल. किती टाईम जाईल सर? अर्धा तास ना? तर अर्धा तास जाईल अजून. तर बघूया चालू झाल्यावरती. तर फायनली आता आम्ही बसलो आहे मंचावरती. तर मित्रांनो, जी आत्ता शेवटची स्पर्धा होती आपली टेनिस क्रिकेटची, गुजरात धमाका बिग बॅश, तुम्ही बघितलीच असणार. आणि त्या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त फलंदाजी आपल्याला बघायला भेटली होती. 7 चेंडू आणि 7 षटकार. तोच आपल्यासोबत आहे रोहित नार्वेकर, म्हणजे उर्फ चतुरच्या नावाने खूप फेमस आहे. तर कसं वाटलं तुला? पहिल्यांदा तू आधी पण मारलेले होते 6 बॉलचा, पण अशा मोठ्या स्पर्धेमध्ये प्रथमच झालं ना? नाही, याच्या आधी मी 3 वेळा मारले होते. 4थी वेळा सगळं विचार नव्हता केला की 6 बॉल 6 लागतील. त्या फ्लोमध्ये होत गेला. आता ती सर्व मोठी स्पर्धेमध्ये 6 बॉल 6 सिक्स. हां, 7 बॉल 7 6. मग तुझं घरच्यांचा रिॲक्शन काय होतं? कारण की तू अक्षरच्या ग्राउंडमध्ये रडत होता, आम्ही बघितलं. आणि मी सुद्धा तुझी रील्स बनवलेली. तो अक्षरशः तू मैदानामध्ये रडत होता. तर घरच्यांचं रिॲक्शन काय आलं तेव्हा? तू घरच्यांचं रिॲक्शन म्हणजे मी इकडे कुठे असतो तर मला डोक्यावरच घेतला असता, नाचला असतं सगळ्यांनी. आणि मित्रांनो, चतुर खूप लहानपणापासून ओपन क्रिकेटमध्ये खेळत आहे तुला. कारण की खूप आधीचा सर्वात यंग प्लेअर म्हणजे चतुर होता. सर्वात यंग जो ओपन क्रिकेटमध्ये खेळत आलो. खूप छान, मस्त. आम्हाला पण बरं वाटलं की चतुरने 6 बॉल 6 इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये मारला. आम्ही सुद्धा खुश होतो. आणि अक्षरशः आमच्या डोळ्यामध्ये पण पाणी आलं होतं. जो असं करत होता. ॲक्शन कशी होती? कारण की दाखवत नव्हतं, कॅमेऱ्यामध्ये दाखवायचं नव्हतं, पण ते कॅप्चर झालं. कारण की 70 स्पोर्टवरती कॅमेरा क्वालिटी तुम्हाला माहितीच आहे, जबरदस्त आहे. तर ऑल द बेस्ट तुझ्या करिअरसाठी. हां, तू सांग. तर मित्रांनो, आता आपण ग्राउंडवरती तर पोचलो आहे. त्याला दाखवला, चतुरने वगैरे भेटवला. तर आपल्याकडे लेजंड हरीश सर आहेत. तर त्यांच्याकडनं थोडं स्पर्धेबद्दल वगैरे विचारून घेऊया. तर सर, असं प्रथमच आपल्याला वाटतं आहे की रबर बॉल टर्फमध्ये आपल्याला बघायला भेटलं. तर काय बोलणार या स्पर्धेबद्दल? खरोखर म्हटलं तर टेनिस क्रिकेटला, रबर क्रिकेटला सुगीचे दिवस आले. कारण फोर्स ग्रुप म्हणजेच बंटीबाई आणि तसेच रोहन
यांच्या मनामध्ये एक संकल्पना होती. फोर्स प्ले फील्ड म्हणून त्यांचे असे टर्फ आहेत बोरिवलीला, मालाडला, पुण्याला. तर एक पावसाळी अशी स्पर्धा जी लीग असावी, रबर बॉलची असावी आणि त्यातही ऑस्ट्रेलियन टर्फवर ही स्पर्धा असावी आणि दिवस रात्र व्हावी. म्हणजे एकाच स्पर्धेमध्ये त्याने भरपूर उद्दिष्ट साधलेले आहेत आणि अशी आगळी वेगळी नाविन्यपूर्ण प्रयोग असलेली ही स्पर्धा आहे. आणि काल त्याला सुरुवात झाली. 8 संघ सहभागी होत आहेत. काल 4 संघांनी आपलं नशीब आजमावलं आणि काल रॉयल वॉरियर्स, AR स्पोर्ट्स कांदिवली आणि तसेच आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स कळंबोळी, नवी मुंबई या 2 संघाने सेमीफायनल गाठली आहे. काल 5 सामने झाले. आज 8 सामने होणार आहेत. त्यात 2 सेमीफायनल, एक फायनल असणार आहे. सेमीफायनल क्रॉस होणार A1 B2 आणि B1 A2. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पर्धेमध्ये ट्रॉफीज वेगवेगळे असतात. कधी ब्रासचे असतात, कधी छोटे ट्रॉफी, मोठे ट्रॉफी, क्रिस्टल कट ग्लासचे असतात. या स्पर्धेमध्ये जसं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जशी एक गदा दिली जाते, ज्याला मेज म्हणतात इंग्रजीमध्ये, तर हा सुद्धा एक आगळा वेगळा प्रयोग इथे करण्यात आलेला आहे. ज्या पहिल्या स्पर्धेला हे बक्षीस मिळेल त्याच्यासाठी सुद्धा हे आयुष्यभर एक अशी गोड आठवण राहणार आहे. तर अशा भरपूर नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात आलेला आहे. अंपायर, स्कोरर, कॉमेंटेटर्स यांना टी-शर्ट आहे. जेवणाची चांगली व्यवस्था आहे. प्रेक्षकांना बसण्यासाठी चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्वात अजून महत्त्वाचं म्हणजे पावसाळी स्पर्धा आहे. तर प्रत्येक डावाच्या सुरुवातीला काउंटडाऊन आहे 10 पासून 1 पर्यंत. नंतर लेट्स प्ले. तेवढंच नव्हे तर प्रत्येक डावाच्या सुरुवातीला खेळपट्टीवर पाणी मारलं जाते आणि जेव्हा अर्धा डाव संपतो तेव्हा परत पाणी मारलं जाते. तर असे भरपूर नवीन गोष्टी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळते आणि म्हणून ही स्पर्धा जी आहे ती एक प्रेक्षकांच्या हृदयामध्ये मोठं स्थान त्याने कालपासून निर्माण केलेलं आहे. बरोबर सर. जसं की आपण सर बघतो रबर बॉल सुरू झाला की थोडा ग्राउंड पण हवे तसे प्लेअरला दुखापत सुद्धा होते रबर बॉलमध्ये. तर ही चांगली संकल्पना आहे की टर्फमध्ये आता रबर बॉल म्हणजे खेळाडूला पण इतका इजा होणार नाही. म्हणजे जसं आपण खूप बघितलं, डॉक्टर पण आहे इकडे, ओमकारदा बोलता डॉक्टरसुद्धा आहेत. तर काय बोलणार सर? बघा, चिखलामध्ये जेव्हा खेळाडू खेळतो तेव्हा आतोनात प्रयत्न करत असतो. आपण बघतो अगदी एखाद्या SL वर्ल्डच्या राईडला माणूस घसरतो तसा खेळाडू क्षेत्ररक्षण करताना घसरतो. खेळपट्टीवर धावत असताना दुखापत, इजा होऊ शकते. हा या थोडा सेफ फॉर्मॅट आहे जिथे ॲस्ट्रोटर्फ घास आहे. जर ह्याच्यावर उडी तुम्हाला मारायची असली तरी हरकत नाही. काल उमर खानने एक झेल टिपला होता, स्पर्धेतला उत्कृष्ट झेल म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने त्याने एका हातावर तो झेल घेतला जमिनीवर वाकत. तर ह्याच्यामध्ये दुखापतीचे चान्सेस कमी आहेत. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की चेंडू हरवत नाही म्हणून वेळेच्या बाबतीत सुद्धा तेवढी मदत असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खेळाडूंना एक आगळा वेगळा प्रयोग. आतापर्यंत अशा फॉर्मॅटमध्ये कुठलाही खेळाडू खेळला नव्हता म्हणून कुठलीही टीम हॉट फेवरेट म्हणता येणार नाही. सर्वांचे चान्सेस समसमान आहेत. बरोबर. तर आपले लेजंड तुम्ही ऐकलंच असणार, हरीश सरांनी खूप चांगलं सांगितलं आहे. कारण की आता जसं ग्राउंड खूप आपल्याला बघायला भेटतं, इजा होतात प्लेअरला, पडतात. कारण की टेनिस क्रिकेटमध्ये एवढं काही प्रॉब्लेम नाही होत प्लेअरला, पण आता रबर बॉल टफमध्ये अशा स्पर्धा हव्यात का अजून? तुम्हाला कसं वाटतं? नाही, व्हायला पाहिजे. कारण एक वेगळा फॉर्मॅट आहे. चिखलमध्ये दुखापतचे चान्सेस जास्त असतात, थोडा वेळ जास्त जातो. तर मला असं वाटते की आयोजक पुढे येतील आणि हे फॉर्मॅट फक्त मुंबई नव्हे तर मुंबईच्या आजूबाजूला जे शहरं आहेत तिथेसुद्धा, म्हणजे आज भिवंडी आहे किंवा नवी मुंबई आहे, पुणे आहे, या बाजूला जर बघितलं वसई विरार परिसर आहे, भाईंदर मीरा रोड आहे, इथे पण अशा स्पर्धा व्हायला हरकत नाही आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेची जी पब्लिसिटी सोशल मीडियावर चांगली झाली, यूट्यूबवर चांगली झाली आणि तेवढंच नव्हे तर प्रत्येक संघाला जो गणवेश देण्यात आला आहे त्याची मार्केटिंगसुद्धा आधीच झाली. म्हणजे अमुक एखादा ठरलेला संघ अशा रंगाच्या गणवेशमध्ये खेळणार, तमुक संघ ह्या गणवेशमध्ये खेळणार. म्हणजे खेळाडूलासुद्धा एक उत्साह असतो की यार आमचा हा गणवेश आहे, आम्ही त्याचा शँडो घालून खेळणार आहोत. शिस्तीच्या बाबतीतसुद्धा ही स्पर्धा छान आहे. तुम्हाला पायात पादत्राणे म्हणजे शूज घालूनच खेळायचं आहे आणि लोअरमध्ये तुम्हाला हाफ पॅन्ट ब्लॅक कलरची पाहिजे किंवा फुल ट्रॅक पॅन्ट ब्लॅक कलरची पाहिजे. म्हणजे असे काही जे नियम आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या रबर बॉल क्रिकेटमध्ये पहिल्यांदा असं झालं की नाणेफेक शिक्क्याने न करता थ्रूआउटनी आपण केली. म्हणजे प्रत्येक संघाने एक खेळाडू निवडायचा असतो
आणि त्याला 5-5 वेळा थ्रो करायची मुभा असते आणि त्यात ज्याने जसं आपण बोल्ड आउट करतो त्या प्रकारे त्याचप्रमाणे पण याला थ्रो आउट म्हणूया थ्रो आउट. आणि त्याने संघ जो आहे तो निश्चित करत असतो आम्ही प्रथम फलंदाजी करणार की गोलंदाजी करणार. म्हणजे एखादा नवीन ज्याचे जास्त थ्रो लागले तो टॉस जिंकला. तो टॉस जिंकला आणि तो निर्णय घेईल. ओके ओके. एखादा काश्मीरच्या नवीन उद्यानात आपण गेलो आणि तिथे आपल्याला नवीन फुलं बहरताना दिसले वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या सुगंधाचे, तशी ही स्पर्धा आपली सुगंध घेऊन आज ह्याचा सुगंध चारी दिशांमध्ये दरवळतोय आणि आज शेवटचा दिवस आहे. खरोखर आज आपलं क्रिकेट धन्य झालं आहे आणि मी PLD स्पोर्ट्सचा सुद्धा आभारी आहे, कारण PLD स्पोर्ट्स नेहमी चांगलं क्रिकेट जिथे असते तिथे त्याचं प्रमोशन करण्यासाठी ते हजर असतात. कारण की आपण ऑनलाईन अपडेटसुद्धा देत असतो, कारण की खूप जणांना माहिती नसतं सर, कारण की स्पर्धा कुठे आहे, कधी आहे, त्याचा ड्रॉ कधी आहे. कारण की जसे ऑफिशियल पेज असतात जसं 77 त्याच्यावरती अपलोड होतात, पण खूप काही लोक बघू नाही शकत जे यूट्यूबवरती बघतात. काल वर्ल्ड कपचा अंतिम सामना असून सुद्धा फोर्स कप बघणाऱ्यांची संख्या जास्त होती आणि आज म्हणजे भारताने विश्वचषक जिंकला आहे तर त्याचा ज्या लोकांचा हँगओव्हर असेल तो आता संपला असेल आणि ते फोर्स कपसाठी आपलं यूट्यूब चॅनल हे नक्की ऑन करतील. माझी प्रेक्षकांना विनंती आहे, फोर्स 1 लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तसंच PLD ह्या यूट्यूब चॅनलला सुद्धा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही बघितला, धन्यवाद सर. आणि तुम्हाला खूप भेटून आम्हाला सुद्धा बरं वाटलं, कारण की आम्ही तुमची कॉमेंट्री यूट्यूबवरती ऑनलाईन खूप एन्जॉय करता. तुमचे जे शॉट मारल्यानंतर तुम्ही जे बोलता ते काही ना काही वेगळं आम्हाला ऐकायला भेटतं. धन्यवाद सर. थँक्यू ब्रदर. आणि तिकडे आपले जयेश सर आहेत जे आपल्या मडमध्ये कॉमेंट्री अप्रतिम केली होती. कशात जय सर? मनीष सर सुद्धा आहेत. सॉरी हां बेटा त्यांना पण मनीष सर आहेत. कशात बरे आहेत ना? तर मित्रांनो आता आपण आतमध्ये जाऊया. बघू शकता मैदान. चला पाटील 11 अर्थात उमेश 11 लवकरात लवकर आपण उपस्थिती नोंदवा. इकडे लेजंड आपले या टॉस सर करण्यात उमेश दोन्ही सर खेळत संघ. आहेत. आणि उमेश सर त्याच वेळेला ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर इकडे लेजंड आपले टेनिस आपलाही संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. ड्रेस कोड्स मध्ये संपूर्ण संघ असायला हवा. बघूया आता. फोटो सेशन करण्यात येईल आणि लगेचच तिथेच आपण मैदानाच्या आतमध्ये टॉस न होता जिथे बॉल आउट होणार आहे आणि त्याकरिता संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये असायला हवा. दोन्ही संघ मी नम्रतेची विनंती करेन, चला मैदानाच्या बॉल टाकूया. आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाटील 11 उमेश 11 एक आवर्जून नम्रतेची विनंती करतो, ब्लॅक ट्रॅक किंबहुना ब्लॅक कलरची पॅन्ट असणं आवश्यक राहील. 4 रन. आणि त्या दिवशी आणि किंबहुना या क्रीडांगणाच्या आजूबाजूला येत असताना आपल्याला धूम्रपान मदनजी देशमुख साहेब आपल्याला लक्ष वेधेल की आपण ड्रेस कोड लवकरात लवकर सुपूर्द करा दोन्ही संघांकडे. प्रमोद वर्सेस अभिषेक कांगणे. चला ताई पॅकर्स प्रभादेवी काळ जिथे हा संघ तयार होत असताना पाहायला मिळतोय. सर्व उमेजी कोळी आपलंही हार्दिक असं स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम. बॉल साजेजी पाटील जी साहेब यांना देखील आपण पाहतो. आदरणीय साजेजी पाटील साहेब यांची आणि पहिली वहिली टर्फ क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवतोय. आपण फोर्स प्लेइंग फील्ड वरती असाल तर आवर्जून आपण आणलेल्या आपल्या खिशामधील जी काही कोणत्याही पद्धतीने टॉस होतं. मद्यपान असेल, धूम्रपान करणं इथे निषेध आहे, तर त्याकरिता सर्वांना विनंती करेन की जी. तर मित्रांनो आता थोड्याच वेळामध्ये सामना सुरू होईल. तर आता इकडे एक युनिक पद्धतीने टॉस उडवला जाईल. इकडे स्टम्प्स आहे, स्टम्प्सला हिट मारायचं, जो जास्त हिट मारेल तो टॉस जिंकेल. तर एक नवी पद्धत आहे टॉससाठी. तर खूप छान टफ आहे फोर्स लाईव्हचा. आणि इकडे अभिषेक आंगणे बॅटिंग करत आहे आणि विकेशसुद्धा बॉलिंग टाकत आहे. तर इकडे रोहित नार्वेकर पण उतरला. चतुर आता तुझी मॅच आहे ना? चला ऑल द बेस्ट. तुझी कंदारी किंग्स आणि कोणाची आहे? कंदारी किंग्स आणि थाय पॅकर आहे. ओके ओके ऑल द बेस्ट. तर चला चतुरची आता मॅच आहे, बघूया आपण मॅचसुद्धा बघूया. आणि तुम्ही विकेट बघा, टर्फ बघा, मजबूत टर्फ आहे, मजबूत आहे. आता हे घेतात आहेत ना, एक नवी पद्धत आहे. आता हे घेतात आहेत, हे पाणी टाकणार, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये आणि दादा पहिल्या ओव्हरमध्ये आणि चौथ्या ओव्हरमध्ये पाणी टाकतात ना. पहिल्या ओव्हरमध्ये आणि चौथ्या ओव्हरमध्ये पाणी टाकणार.
पहिल्या मॅच साठी आपण विकेट होली करत असताना पाहत फोर्स प्लेइंग फील्ड वरती आपण आहोत मलाड बोरीवच्या माध्यमातून. तर आता मैदानामध्ये उतरले थाई पॅकर्स. दादा ऑल द बेस्ट. चेंडू ऑल द तर बेस्ट. बॅट्स थाई आणि पॅकर पंकज दादा, पंकज दादा ऑल द बेस्ट. पिच ही आपण चांगल्या रीतीचे पाहतो आहोत. सिद्धार्थ राऊत दादा अस्सल रणजी शेगाव प्लेयर ऑल द बेस्ट दादा. इथंही आस्वाद अशा प्रकारे आपण थाई पॅकर्स घेऊ उतरलेले शकतो आहेत आणि तेही मैदानामध्ये. आपले ऑफिशियल्स पार्टनर देखील आहेत. स्वागत आदरणीय ॲडव्होकेट साजेजी आता इकडे पाटील सराव साहेब चालू आहे यांनी ओमकार देसाई त्याच वेळेला सरांचा. अमरजी ओमकार बरोडकर सराव यांनाही चालू आहे. विनंती करेन आपण या व्यासपीठावरती आपली हार्दिक असं स्वागत. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. पहिल्या मॅचचा होईल टॉस या आपण अगदी सुरुवात करतो आहोत या इकडे अभिषेक आंगणे दादा दिवसाची. ओळखला. धन्यवाद सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. क्रिकेटचा खेळ म्हणजे डायरेक्ट मारायचं आहे डायरेक्ट. स्वस्त बसू देणार नाही कारण रोहित पण नाही. बॉल घे रे. लेट्स स्टार्ट. ऑल द बेस्ट. तर पहिला अटेम्प्ट घेत आहेत पाटील अँड उमेश 11 ओ मिस मिस करतायत. मिस पहिला चान्स मिस झालेला आहे. आता पंकज आता जातोय. तुमचा अनिकेत आता चान्स घेईल अनिकेत राऊत. टायपेकर्स पालघरसाठी. लहानपणी लगोरी खेळ तुम्ही खेळलेला असावा त्याच्या आठवणी गोड होतील आणि आता त्यावेळी तुम्ही जर चांगलं दोघांचे मिस झाले एक. खेळलं असाल तर आज त्या गोष्टीचा फायदा होईल. 2 चान्स पाटील आणि उमेश 11 ने मिस केलेले आहेत. नाही, दया, तुम्हाला जावं पाहिजे. Yes, अनिकेतने attempt केला, पण अजूनही एक चान्स आहे. अनिकेत राऊतचा उमेश लागलेला आहे. पाटील आणि हा तुम्हाला अटेम्प्ट घ्यायचाच आहे. तुम्हाला हा अटेम्प्ट घ्यायचाच आहे. स्टंपला कनेक्ट करायचंच आहे. ओ आणि टॉस जिंकलाय अनिकेत राऊत. थाई पॅकर्स दोन्ही कॅप्टन यायचं चर्चेसाठी आपण लगेच थोडक्यात थाई चर्चा पॅकर्सने करणार टॉस जिंकला. आहोत. थाई पॅकर्स पालघर अनिकेत नाणे- दहा कोणत्या टीम मध्ये गेलं थाई पॅकर्स उमेश इलेव्हन. आपण फोर्स पण या YouTube वाहिनीवर पाहिला. थाई पॅकर्सने टॉस जिंकला. आता चालू होईल थोड्या वेळात. असं करा. ऑल द बेस्ट. हा अमर भाऊ कसं वाटतंय तुम्हाला आता स्पर्धेबद्दल? बोला इकडे वरती कॅमेरा आहे. गोप्रो लावून गेलतोय चतुर. क्रिकेट आकाश जहांगीरलाही आपण स्क्रीन वरती पाहत आहोत. आकाश जहांगीर हे सध्याचं प्रसिद्ध प्रतिष्ठित आणि प्रतीक यश असा खेळाडू जो मात्र स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. चर्चेतील नाव सध्याच्या घडीतील मात्र आकाश जहांगीर जो घाटकोपरला बिलॉंग करतो आणि त्यालाही आपण स्क्रीन पाहत आहोत. तू उमेशजी खुळे यांना आणि आपण पाहत मागे आहोत. लागून या तिकडे- पण तिकडे मैदानाच्या लागला जोडीला, आत boundary नाही. आकाश नाही, नाही. boundary लावून काढायची. योद्धा आणि ठीक आहे? त्याच वेळेला भेटली असेल. चला, शिवराक्षण. गणपती बाप्पा. शक्यची वरती पाहायला मिळते. चलो सामन्यात वळण्याआधी जे काही नियमावटी आपण पोहोचवलेली आहेत प्रत्येक खेळाडूपर्यंत प्रत्येक संघनायकापर्यंत आघाडीचे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. एका बाजूला दोन्ही जर्सीज आपण पाहत आहोत. एकंदरीत या स्पर्धेची बाब आवर्जून पाहायला मिळाली. गेले 20 वर्ष फोर स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाचं कामकाज पाहायला मिळालं. सुरुवात चेंडू बॅट त्यानंतर क्लोज आणि सध्याच्या घडीला फोर्स प्लेइंग फील्ड देखील पाहायला मिळते. परंतु यावर्षी सर्व काही नवीन घेऊन येत असताना एकंदरीत आपण खेळाडूंच्या जर्सीज पाहिल्या तर जर्सीस वरती 2 ॲनिमलचे तुम्हाला टॅटूज पाहायला मिळतात, चित्र पाहायला मिळतात ज्यांच्याकडून एनर्जी घेतली जाईल. हा टॅटू तुम्हाला स्क्रीनवरती आपण पाहतो जो लेपर्डचा आहे. जो ओमकार देसाई तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय त्याच्या अगदी आपण चतुर आहे रोहित नार्वेकरला आपण पाहतो स्क्रीनवरती आणि त्याच्या जर्सीज वरती लेपर्डचा तुम्हाला हा संपूर्णतः चित्र किंवा टॅटू किंवा त्याच्याकडून एक एनर्जी घेऊन या खेळाडूने एक चांगलं प्रदर्शन करावं यासाठीची ही संपूर्णतः बांधणी करण्यात आली असंच म्हणावं लागेल. प्रत्येक खेळाडूला काही ना काहीतरी खेळपट्टी पाहतोय जी खेळपट्टी ओली करण्यात येते. ऑस्ट्रेलियन फील्ड जी मात्र ऑस्ट्रेलियन टर्फ विकेट जी मात्र पाहत आहोत आणि त्याच वेळेला एक चांगल्या दर्जाची ही विकेट जी काही दाखवली जाते. आधी या स्पर्धेच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून सागर सागवेकर ऋषी चव्हाण यांना आपण ऑफिशियल अपडेटर्स म्हणून पाहत आहोत. स्कोरिंगची भूमिका साहिल आरोटे आणि त्याच वेळेला नितीन गाडगे यांना आपण पाहतो आहोत. कॅमेरामन अनिकेत जावकर अर्थात हे नाव फार चर्चेत आहे. एक उत्कृष्ट कॅमेरामन म्हणूनही यांच्याकडे पाहिलं जातं. अनिकेत जावकरला जसं मॉन्टी सरांना मॉन्टी या नावाने प्रसिद्ध आहे त्याच वेळेला आपण पाहिलं तर आपण एक आवर्जून लक्ष वेधूयात. आपण एक रिव्ह्यू देत आहोत. एक रिव्ह्यू दिला जाणार आहे दोन्ही संघांसाठी. तोही एक बीमर आणि
वेस्ट साईड साठी जो काही दिला जाईल आणि हाईट फॅक्टर साठी व्हाईट बॉल साठी कोणत्या रिव्ह्यू आपल्याला अवेलेबल नाही आहे याकडे लक्ष वेधूया. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ओमकार देवीदास देसाई त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय रोहित नार्वेकर. या खेळाडूने नुकताच एक मोठा भीम पराक्रम करत असताना गुजरातच्या धर्तीवरती ज्या खेळाडूला आपण पाहिलं लगातारचे 5 चेंडू आणि 5 षटकार लगावण्याचा कारनामा हा देखील पाहायला मिळाला. पण 6 चेंडू 6 षटकार त्याने मात्र लगावलेला आपण कारनामा पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. त्याला पण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. परंतु अजून एक मोठा विक्रम इथे असाही होऊ शकतो की कॅमेरामॅन अर्थात आपण पाहिला तर रोहित नार्वेकर चतुरच्या हेल्मेट वरती आपल्याला कॅमेरा देखील पाहायला मिळतोय. तो सज्ज होतोय. सूर्या नायडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती. सूर्या नायडू गोलंदाजी मार्क वरती दाखल. सूर्य मणिरत्नम गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतं. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल लेफ्ट प्ले. गणपती बाप्पा मोरया. शेवटचा दिवस. पहिला चेंडू पडेल गोलंदाज सूर्य मणिरत्नम. पहिला बॉल खोलामध्ये आउटसाइड एज घेतली. खोलात टाकला होता उर्वष्टीच्या बाहेर. सुरुवात चांगली झाली आहे. सूर्य मणिरत्नम ज्या वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जातो फिजिकल फिटनेस फार चांगली आहे त्याची. रिदम फॉलो थ्रू बघताच बंट या खेळाडूकडे आणि जे काय अप्स अँड डाऊन्स आहेत ना हे चांगल्या रीतीने त्याला ठाऊक आहे की कुठे आपण वेग जास्तीचा जनरेट करावा. हा चेंडू देखील वेगवान डावी एशी सोडून जाणारा इथे पाहायला मिळाला होता गोलंदाजाला. खूप काही तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. आडव्या बॅटने ऑन साइडला नो लुक स्ट्रोक होता. 1 हँडेड खेळण्याचा प्रयत्न ऋषभ पंतने इन्व्हेंट केलेला हा स्ट्रोक म्हणता येईल कारण अनेक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून नो लुक आणि 1 हँडेड हे जे स्वरूपाचे पाहायला मिळाले. रिप्ले आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर स्कीज झाला. वेगाने आला. अपेक्षा केली होती की चेंडू डाव्या एसटीवरती येईल परंतु त्याच वेळेला चेंडू ही शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. एक धाव फलकाबाद. सूर्याचा हा चेंडू रेसीच्या बाहेर ड्रायव्हिंग लेन वरती ड्राय केलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फेकिंग चतुर चालाक खेळाडू. 6 चेंडू 6 षटकार लगावण्याचा विक्रम. हा चेंडू उजव्या एसटीवरती वेगवान फास्ट अँड डॉट बॉल आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेचा चेंडू जागा बनवली आहे. पॉइंट क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही आहे. एकेरी दुहेरी धावा घेत असताना स्कोरबोर्ड हलतं ठेवावं याकडे जास्तीचा कल या दोन्ही बॅटरचा पाहायला मिळतोय. आघाडीचे दोन्ही फलंदाज धीरोधार्तता संयमाने खेळणं हे बंधनकारक राहतं कारण आपल्या बॅटिंग मधील कंटिन्युएशन आपण कंटिन्यू ठेवणं स्कोरबोर्ड हलतं ठेवणं या गोष्टी फार महत्वाच्या राहतात. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सूर्या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा होतोय जरूर परंतु घडतंय का मैदानाच्या आतमध्ये. ही चिकी सिंगल. इकडचा बॉल नव्हता धावायचा. रोहित नार्वेकर चतुर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. नाही पण इकडचा बॉल नव्हता धावायचा. अडकला होता पहिला. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. आकाश जहांगीर फार वेगाने तिथे पोहोचला. त्याने आपला हजरजबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवला. एक चांगल्या दर्जाचा संघ इथे बांधण्यात आला असंही म्हणता येईल कारण चांगल्या रीतीचे खेळाडू पाहायला मिळाले. अरे बॉल खाली आला सांगतो काय लास्ट मोमेंटला असताना पाहायला मिळालं. पुढे वाढून काय ठेवलंय कारण येणारा काळ येणारा वेळ ही काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन येत असते. हलगर्जीपणा दाखवला. बॉलिंगचा अभाव इथे पाहायला मिळाला आणि म्हणून ती काय विकेट इथे गमावली आहे. खेळाडू क्रमांक पहिला रोहित नार्वेकर बाद झालाय. ओमकार देवीदास देसाई विक्रमादित्य हा खेळाडू आहे ज्याच्या नावावरती तीन ओव्हर नंतर पाणी चतुर रनआउट झालेला आहे. बाय अजून एक चान्स आहे ना. लीग आहे ना. 2 चान्स आहे ना. अजून चान्स आहे. अजून काय टेन्शन नाही. बघूया नंतर. ओपनिंग जोड़ी आकाश जहांगीर भाई ऑल द बेस्ट भाई. मजा आएगा ना खेलने. बॉल बहुत पेस आ रहा है. बॉल जबरदस्त आ रहा है. विकेट सिमेंट विकेट से ज्यादा फास्ट आ रहा है. नक्कीच तुम्हाला या देखते अभी प्रथमेश पवार नाना चाललेले संपर्क साधू शकता. ओपनिंग फेर रोहन गुप्ते सर असेल तुम्हाला स्क्रीनवर आमचे सर्व नवीन बेटा मैदानाच्या मध्ये प्रीतम पोहोचतायत. प्रीतम परब तर एक विकेट गेलेला आता. प्रथमेश पवार आउट झालेला आहे. जबाबदारी घ्यायची असेल ओंकार देसाई उत्साहित आहे. क्रिकेटचा खेळ. ओ बाबा
प्रत्येकाला उत्साह देऊन जातो आणि उत्साहाला तुम्हाला पेच स्वतःशी जबरदस्त होता. जवळ पेच. ठेवून खेळायचं आहे. एकदम जोरात. या ठिकाणी सर्व रणजी गोष्टी player आहे. मानसिकतेच्या सुद्धा आहेत. रणजी प्लेयर आहे प्रीतमच्या सिद्धार्थ राऊत. चेहऱ्यावर जबरदस्त. तो आनंद आहे, तो उत्साह आहे, ते डेडिकेशन आहे. मी माझ्या मार्गावर अटळ आहे ही भूमिका त्याची दिसते. मला जाऊ दिलंय तितका तो स्ट्रोक जबरदस्त. सारखा सजवता आला नाही कारण 150 स्पीड असेल 150. जे फोर्सचे ब्रँड आहे मैदानाच्या आतमध्ये असंच वातावरण असलं पाहिजे. चार्ज अप, यू हॅव टू चार्ज युअर टीम आणि तीच भूमिका ओंकार करतायत. फलंदाजी करताना तितके चमकले नाही पण या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत प्रत्येक क्षेत्ररक्षकाला चार्ज करण्याचं काम करतायत. प्रीतमच्या वतीनं हा ड्राईव्हचा फटका एकदा मिळतो आकाश जहांगीर आकाश जहांगीर खेळतोय. अजूनही 28 धावांची गरज आहे. सन्माननीय नवलजी अगरवाल आणि सन्माननीय पाटील साहेब आपण या व्यासपीठावर विराजमान व्हायचा आहे, आनंद घ्यायचा आहे या फोर्स कपचा वेट विकेट लीग. सरळ बॅटचा वापर पण बॉल छताला लागून वरती लागला, मिळवला येतोय. सहा गेला असता पण वरती लागला, नेटला लागला. Six गेला असता, नेटला लागला. खेळतो बघा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य ओंकार पाहायला देसाई मिळतं. जबरदस्त चेहरा खूप करतो. षटकार Slazing फटका करतो. होता पण या टर्फवर तशा फटकाची गरज नाहीये. पहिला षटकार जातोय आणि पहिल्याच बॉलवर आकाश जहांगीरची झोप उडवण्याचा इकडे प्रयत्न पूर्ण करतायत. पब्लिक पण ओंकार Stick to देसाईला point चेहरा अशी भूमिका करतो. तुमची हे कोणाला असायला करता? हवी. ओंकारला. ओंकार देसाई ओंकार देसाई. जास्त उसळलाय बॉल लेग हा, वाईट या आहे. ठिकाणी पंचाने उंचीचा दाखला घेतला. व्हाईट बॉलचा हा, इशारा वाईट आहे. आहे. एक धाव वाढेल आणि 1 फॉर दी ओव्हरची सूचना गोलंदाज एक one पंकजला bounce पण दिलाय. आता मिळते. बघा आपण बार तुम्हाला नक्कीच बघा मैदान जिंकण्यासाठी स्वाभिमान टिकवावा लागतो आणि तो स्वाभिमान टिकवण्याची हे पुढचे 3 चेंडू आयुष्यातील उत्तम दर्जाचे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करावा लागेल योगेशला. 3 चेंडू आहेत, 1 धाव पूर्ण करायची कशाही पद्धतीने पाटील अँड उमेश 11ला आणि ती 1 धाव पूर्ण होते कारण सर्व क्षेत्ररक्षक जवळ घेतले होते आणि शेवटच्या टप्प्यावर शेवटच्या षटकात विजय नोंदवलेला आहे आजच्या वेळापत्रकातला. पाटील अँड उमेश लास्टची ओव्हर एवढी चांगली नाही पडली. पाटील काय and उमेश करते? 11. हार्ड लक टीम. 9 पाहिजे होतं पण झालं. रमादेवी पालघर. आकाश भाई वेल प्लेड यार. बहुत हार्ड है ना खेलना. नहीं बॉल जोर से आ रहा है पर डिफिकल्ट भी है और थोड़ा इजी भी है अगर बैटिंग आता थाय पॅकर्स आणि हा सामना झालाय. हार्ड लग. चर्चा करा गुप्ते सर. ताईचं नाव आणि काय थाय पॅकर्स आणि क्रिकेट खेळते पप्पांना क्रिकेट खेळायला एक सामना झाला. आता रायगड आणि लालबागचा सामना होणार. अमोल भाई चल. चला आता पप्पा डिमांड पूर्ण करावी लागेल. इकडे राज सिंग वगैरे आले आहे. टॉस घेणार आहोत. या कॅप्टन्स थॉमस डाईस पण आलेला आहे. रायगड आणि श्रीजा 11 लागला. तर आपण विक्रांत चव्हाण आहे. फॉलोच्या माध्यमातून टॉस घेतोय. चला दोन्ही कॅप्टन्स या. राज भाई क्या हो रहा है? राज सिंग थॉमस कोण इकडे थॉमस डाईस आहे. अटेम्प्ट घेण्यासाठी विक्रांत भाई बॉलर कसा बाबा? आवश्यक नाही. बरं आहे ना? जवळून थ्रो घ्यायचा आहे. चला, थॉमस आहे. इकडे थॉमस डाईस आहे. आता टॉस होईल. आयनॉक्स वॉरियर रायगडकडून थॉमस आहे. PLD स्पोर्ट्स. श्रीजा 11 लालबाग. आपला एक प्लेअर पाहिजे. क्या बोल रहा है विक्रांत भाई? कैसा लग रहा है ये? फर्स्ट टाइम खेल रहे हैं ना इसमें? ऐसा टफ क्रिकेट खेल रहे हैं. तर नियम बहुत अच्छा तुम्हाला एक्सपीरियंस है. सांगतोय. अच्छा है ना? पहली बार बॉलर के लिए बॉलर के लिए बैटिंग अच्छा है. बॉलर क्योंकि रबड़ में सब बॉलर की धुलाई होती है लेकिन इधर अच्छा है. इधर मजा आ रहा है. चले देखते हैं. अटेम्प्ट देण्यासाठी बॉलिंग ऍक्शन मध्ये तुम्हाला थ्रो करायचं नंतर तुम्हाला स्टंप हिट करायचे. थॉमस डाईस आता थ्रो करतोय टॉस साठी. पहिला चान्स आयनॉक Miss वॉरियर झालेला आहे. मिस केलेला आहे. आता श्रीजा 11 लालबाग श्रीजा 11 लालबाग मिस. मिस केलेला आहे. थॉमस तुम्हाला 3 अटेम्प्ट घ्यायचे. 3 अटेम्प्ट तुम्हाला घ्यायचे. एक अटेम्प्ट दोघांनी मिस केलेला आहे. आता सेकंड अटेम्प्ट आहे. ओ तरी मिस देखील मिस. थॉमसचा अटेम्प्ट मिस झालेला आहे. 0 अजून एक खातं कोणाचं खुललं नाही आहे आणि आता दुसरा अटेम्प्ट घेत आहेत श्रीजा 11 लालबाग. मिस. दोन्ही अटेम्प्ट दोन्ही कॅप्टन्सचे किंवा दोन्ही प्लेयरचे चुकलेले आहेत ओ. आणि आता अजून अटेम्प्ट आहे तुमच्याकडे. तिसरा अटेम्प्ट जर तुमचा झाला तर पुन्हा एकदा तुम्हाला अटेम्प्ट घ्यावा लागेल. लास्ट चान्स यू हॅव टू हिट. ओ पुन्हा एकदा तुम्हाला attempt दोघांच्या पण लागले लास्टच्या दोघांनी एक लास्ट अटेम्प्ट घेतलेला राऊंडला. आहे. आता पुन्हा एक अटेम्प्ट घेईल.
लाईनच्या मागून आता घ्यायचा शेवटचा आहे. अटेम्प्ट आहे आयनॉक्स वॉरियर वापस. पुन्हा एकदा पुढे गेलेले आहेत आयनॉक्स वॉरियर. तुम्हाला पुन्हा इथं हिट करावाच लागेल, नाहीतर मग आयनॉक्स दोन कनेक्ट झालेले आहेत. पुन्हा एकदा संधी खेळ आहे तुम्ही? पहिल्यांदाच झालेली लालबाग में? या स्पर्धेमध्ये. आता मिस केली ऑपॉर्च्युनिटी. श्रीजा इलेवन पालघर Oh. पुन्हा एकदा चान्स मिळतो. म्हणजे हा जो प्रवास संपेल कधी, म्हणजे हा जो प्रवास संपेल का की संध्याकाळपर्यंत हेच चालू राहील. पुन्हा एकदा थॉमस अटेम्प्ट घेत आहेत आयनॉक्स वॉरियर साठी. वापस. थॉमसने अटेम्प्ट सक्सेसफुल घेतलेला आहे आणि आता श्रीजा लालबाग जर अटेम्प्ट सक्सेसफुल करेल. लागलेला आहे तर कनेक्ट झालेला आहे. दोन्ही अप्रतिम खेळाडू राहिलेले आहेत. म्हणजे प्रेक्षकांची जी उत्कंठा आहे लागले. ती वाढत जाते. कसं बॉल कनेक्ट झालाय? हो. कनेक्ट झालाय. ओके. आणि आता श्रीजा नो. तर टॉस जिंकले आहे आयनॉक्स वॉरियर रायगडचा. दोन्ही कॅप्टन्स या आपण लगेच थॉमस डाईसने टॉस जिंकला. कोणत्या आपला कॅप्टन पाठवून द्यायचा थॉमस आपला कॅप्टन. तर फायनली तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल हा पूर्ण. तर आता जातोय आम्ही घरी, कारण की खूप धमाल आली. अच्छा आलं का ना? मजा आली. ओंकार देसाई सुद्धा होते आणि आपण रोहित नार्वेकरच्या हेल्मेटवरती आपण गोप्रो ॲड केला. तर ओंकार देसाई सरांचे खूप चांगले रिॲक्शन आलेले आहेत. तर चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण जाऊया गाडीने का.